तुकोबारायांनी सुद्धा तिरस्कार केला नाही धनाचा. जरूर मिळवा, पण ते कसं मिळवा याकरता नीती सांगितली. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. मग नीती सांगितली म्हणजे अनिती असली पाहिजे. त्यालाच अन्यायोपार्जितम द्रव्य असा शास्त्रामध्ये शब्द आहे. अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी तिष्ठती प्राप्ततु 11 वर्षे सम्मूलंच विनश्यती. अन्यायानं मिळवलेलं धन 10 वर्षे टिकतं. 10 वर्षे तर तालुका चकित होतो. आपल्याला मोटरसायकलचा टायर बदलता येईना आणि ते 6 महिन्यात 4 चाकी बदलते कसं? बदलू दे 10 वर्षे बदलणार आहे. मग तुझ्या दरवाजात जर्मनचं ताट घेऊन बाजरीचं पीठ मागणार आहे. अन्यायोपार्जितम द्रव्य 10 वर्षांनी तिष्ठती. 10 वर्ष प्राप्त तू 11 वर्ष सम्मूलंच विनश्यती. 11व्या वर्षापासून त्याच्या नायनाटाला सुरुवात होते. मग किती मिळवू द्या ते जातच कसं. यायला लागलं ना नारळातल्या पाण्यासारखं येतं, आणि जायला लागलं म्हणजे कवठाच्या फळासारखं जातं. हे दृष्टांत पाठ आहे तुम्हाला. नारळाचं पाणी, नारळ फोडलं की अर्धा तांब्या पाणी बाहेर पडतं. भाऊ कोणी भरलं त्याच्यात? काय देवाची करणी कसं नारळात पाणी. झालं कामा. तसं काही जवळ नारळाच्या पाण्यासारखं चुलत्याचं येतं, मामाचं येतं, सासऱ्याचं येतं, मावशीचं येतं, मायबापाला पुन्हा एकटंच असतं. हे समजावं नारळातलं पाणी. पण जायला लागलं ना कवठाच्या फळासारखं जातं. कवठाचं फळ हत्तीला खाऊ घाला तुम्ही, हत्ती फोडून नाही खात, ते तसंच गिळतो. बरं गिळे नाका, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तसंच बाहेर पडतं. काय म्हणतील, काय फायदा मग हत्तीला? काल गिळलं तसंच बाहेर पडलं. अरे फायद्यावर टपलेल्या तू फळ फोडून बघ, त्याच्यात काहीच राहिलं नाही. अरे फळ तर फुटलं नाही, आतला गर गेला कुठं हे हत्तीलाही माहित नाही. तसं काहीच जातं कसं हे घरमालकालाही कळत नाही. असं होऊ नये म्हणून जोडोनिया धन जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. बस अनिती त्याला सध्याच्या भाषेत ते पाठ आहे शब्द तुम्हाला, व्हाईट आणि ब्लॅक. बस बस नीती आणि अनिती म्हणजे हेच, व्हाईट न ब्लॅक. ब्लॅक मनी म्हणजे अनिती, व्हाईट मनी लक्ष्मी, संपत्ती, पैसा हे शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे. समानार्थी वाटले तरी पुत्र, मुलगा, बेटा, लडका हे सगळे समानार्थीच आहे. पण त्याच्यातली मजा आहे. बेटा म्हणजे मुलगाच, लडका म्हणजे मुलगाच, आणि पुत्र म्हणजे मुलगाच. पण पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा. जो बंटवाड़े में खुश रहता है, गोगरे पाटिल, बंटवाड़े में खुश रहता वो बेटा, और बंटवाड़े के बाद भी पिता को लड़ लड़के ज्यादा स्टेट मांगता है वो लड़का. और जो पिताजी को कहता है, पिताजी मुझे जायदाद नहीं चाहिए, केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा, उसे कहते हैं पुत्र. विठ्ठल तसं पैसा वेगळा आणि लक्ष्मी वेगळी. ब्लॅक आणि व्हाईट वर चाललंय आपलं नीती आणि अनिती. जोडोनिया धन उत्तम व्यवहार. पैसा कशाला म्हणतात? सगळे गाव झोपल्यावर रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून आत येतो तो पैसा.
आणि दुपारी 12 वाजता बँड लावून वाजत गाजत पुढच्या दरवाजातून सन्मानानं बंगल्यात प्रवेश करतो ती लक्ष्मी. म्हणून उत्तम व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारानं धन मिळवा, पण त्याच्या पुढचं महत्वाचं आहे. उदास विचारे उदास विचारे उदास उदास विचारे वेच करी. उदास विचारे, उदास म्हणजे दातव्यम इति यद्दानम, पठ्ठ्यानं दिलं अशी भावना न ठेवता याला म्हणतात उदास विचारे वेच करी. नाहीतर मंदिराला देणगी 501 रुपया, नेमप्लेट लावायचा खर्च 2500, फरशी लावला त्याचा खर्च 2500 आणि बोर्डावरचा आकडा 501. हे उदास विचारे नाही. स्वामी रामकृष्ण परमहंसजी 3च वेळा जय श्रीकृष्ण म्हणायचे की 3ऱ्या जय कृष्णाला समाधी लागायची. विवेकानंदांचे गुरु ते अग्नी धुणी जळत असायची आश्रमात, जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण की समाधी 3ऱ्याला. असं सांगतात. ते धातूला स्पर्श, तेव्हा नाणे होते, त्या लाल तांबड्या पिवळ्या नोटा नव्हत्या, निळ्या. स्पर्श करत नसायचे. म्हणतात की त्या रुपयाला, त्या नाण्याला हात लावला रामकृष्ण परमहंसजींनी की चटका बसायचा, त्यांना चटका बसायचा. आम्ही तर झोपतही हातात दिलं तरी पडली वळणं खिशाकडे जाईल बरोबर. आपलं खरं बोलतर भाऊ. एक दिवस विवेकानंदांना वाटलं खरंच चटका बसत असेल का गुरुजीला. गुरुजींनी 3ऱ्या जय श्रीकृष्णाला समाधिस्थ झाल्यावर धुणी जवळ असल्यामुळे बाळासाहेब रामकृष्ण परमहंसजीचा हात चुकून धुणीत पडला, समाधी लागली. अग्नीनं जाळण्याचं काम सुरू केलं, तो वास सुटला. विवेकानंद येऊन पाहतात तर गुरुजीचा हात एक धुणीत जळतोय आणि गुरुजी समाधिस्थ आहे. ही वेळ आहे म्हणून चांदीचा रुपया घेतला आणि जो हात रिकामा होता त्या हातावर ठेवला. रिकाम्या हातावर रुपया ठेवल्याबरोबर हात उलटा झाला, रुपया खाली पडला. एक हात अग्नी सहन करतो आणि एक रुपया खाली टाकतो. हे उदास विचार लक्षात. आणि त्यांच्याकडे त्या काळी एक श्रीमंत आला. हे 5000 रुपये तेव्हाचे चांदीचे. तुम्हाला आश्रमाला दान ठेव, इथं ठेव, ठेवले. पाणी तुळशीचं पान सोडला संकल्प झालं. हो महाराज, समाधान वाटलं. पोलीस मंडळी आली का आता. बिगर मॉक्सच्या आम्ही, तुम्ही नाही, तुम्ही मॉक्स, तुम्हालाही मॉक्स दोघालाही नसल्यामुळे पकडू शकत नाही आम्हाला. हे जास्त परिचयाचं बोलणं आपलं. विठ्ठल बरं झालं मामा, बऱ्याच दिवसाने भेट झाले साहेब, बऱ्याच दिवसांनी. हे 5000 मी स्वीकारले बरं का रे. आनंद वाटला महाराज. आता माझं एक काम कर ना. सांगा ना महाराज. हे गाठोडचं गाठोड उचल, गंगेत नेऊन टाक. ते तर हादरलंच.
देणगी देणार. आता आदेश आहे. 10 वाजले होते सकाळचे. गेलं ते गंगेच्या काठाला. 1 रुपया टाकायचं भगुरी गुरुजी आणि तळ्याला जाईपर्यंत रुपया बघायचं आणि मग दुसरा टाकायचं. असे सरपंच साहेब 5 वाजले त्याला पैसे टाकायला गंगेत. 5 वाजता आलं ते कापड झटकून टाकले महाराज. अरे किती वाजता गेलता? 10ला. आता किती वाजले? 5. आणि पैसे टाकायला 7 तास नेऊन फेकून यायचं. तर खूप कष्टानं मिळवले होते महाराज. मग तळ्याला जाईपर्यंत रुपया बघायचो मग दुसरा टाक. अरे पण ते मला दान केलेले होते ना, तुझे का माझे? नाही तुमचेच होते पण ते सुट ना महाराज. म्हणून शब्द घालावा लागला. उदास विचारे उदास विचारे उदास विचारे. आपलं सुटसुटीत सगळे अभंग बरोबर करतो. वेळ गणितासारखं जोडून या. धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारानं धन मिळवा आणि मग उदास विचारे सत्पात्री दान करा. महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्तम व्यवसायानं धन मिळवून उदास विचारे सत्पात्री दान केलं तर फायदा काय? उत्तमाची गती तो एका पावेना. 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 उत्तमाची गती तो एका उत्तम भोगिला श्रीमतारी. उत्तम भोगिला शिवा. उत्तम भोगिला श्रीमतारी. उत्तम भोगिला श्रीमतारी. चार खाणी. त्याच्यातच तो अर्थ सामावलेला आहे. जन जायते याचा अर्थ उत्पत्ती. अंड्यापासून ज्याची उत्पत्ती ते अंडज. ज लागतो का नाही? तुमच्या संगीत शास्त्रात आहे का नाही? षड्ज. 6 स्वराची उत्पत्ती ज्याच्यापासून तो षड्ज. अंड्यापासून ज्याचा जन्म झाला ते अंडज. जमीन फाडून बाहेर येतं ते उद्बीज. लता वृक्ष हे उद्बीज आहे. घामापासून जन्म झाला म्हणून स्वेदज. स्वेद म्हणजे घाम होतो. घामापासून जन्म झाला ते स्वेदज. उवा लिखा गोचिड हे सगळे पाठ आहे तुम्हाला. हे त्याच्यातच अर्थ आहे. स्वेदज, अंडज, उद्बीज आणि जारज. जन्मता जार असतं. गाईचं वासरू, माणसाचं लेकरू त्याच्यात. इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. ज्या देहाची इच्छा स्वर्गातील देवाने करावी असा अमोल किमतीचा नरदेह त्याला प्राप्त होईल. उत्तम भोगील जीवखानी. हे ठीक आहे पण तोच हा. हे कशावरून ओळखायचं? अनुमान प्रमाण. अनुमान ज्या अर्थी त्या अर्थी. यत्र यत्र धुमाहा तत्र तत्र. हा जमलं आहे. आता पाठच चालू आहे आपला. जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे. अनुमान. एका गावामध्ये जुनं गाव होतं बाळासाहेब. त्या गावामध्ये एक आंधळा आणि त्याच्यासोबत एक डोळावाला. बहुतेक सभापती साहेब आंधळ्यासोबत डोळेवालं असतंच. त्याचंही 1/4 जमते ना. ते असतंच. त्या गावाला वेश होती. पहिल्यांदाच आले दोघंही त्या गावात. आणि टोळावाला आंधळा बाबाला म्हणतो, आंधळे बाबा 1 5 मिनिट इथं उभं राहा बरं. कुठं जातो तू?
भोपळे आणतो म्हण, दुधी भोपळे. कुठं आहे रे? वेशी जवळ आहे. हातगाडा आहे का? नाही. शेतकरी विकायला बसला का? नाही नाही. बैलगाडीत आहे का? नाही. मग वेलाला आहे, वेलाला, वेशी जवळ. किती असतील रे? आंधळ्या म्हणतो 50 असतील. कुत्र बांधून आहे का? आंधळ्यानं विचारलं. नाही. राखणवाला आहे का? नाही. कुंपण आहे का? नाही. आणू नको. का? कडू आहे म्हणला. अनुमान सांगतो. डोळावाला म्हणला मी ना हा पहिल्यांदाच या गावात आलो आणि याला तर दिसत सुद्धा नाही. याला कसं कळलं भोपळे कडू आहे? आपण पहिल्यांदाच आलो ना या गावात. हो. मग तुम्हाला कसं कळलं भोपळे कडू आहे? माझ्यावर विश्वास नाही का तुझा? तुझ्यावर विश्वास ठेवू का? माझ्या खांद्यावर हात ठेवून चालतो दिवसभर. विश्वास तुझ्यावर? जा आण म्हणला. डोळावाला गेला, भोपळा तोडला, तिथंच एक तुकडा चाकून पाहला. गुरुजी कडू. हे तर चकित झालं ना, आंधळ्याच्या पाया पडलं. आंधळ्या बाबा काय उपयोग नाही आमच्या डोळ्याचा. म्हणजे आपण पहिल्यांदा या गावात आलो, तुम्हाला दिसत नसताना कसं कळलं भोपळे कडू आहे? अरे साधं गणित आहे का? तार कंपाऊंड नाही, कुत्रं बांधून नाही, राखणवालं नाही, वेशीजवळ वेलाला 50 भोपळे. अरे खाण्याच्या लायकीचे असते तर सिरसगावच्या लोकांनी वेलं उपटून नेले असते. अजून कोण हात लावला नाही. एकही भोपळा लायकीचा नाही. याला म्हणायचं अनुमान. तसं तोच हा कशावरून? झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तोच हा कशावरून? त्याच्या आचरणावरून. त्याच